उदयनराजे भोसले 18 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरतायत. अर्ज भरताना उदयनराजे मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहेत. 2 दिवसांपूर्वीच उदयनराजेंनी उमेदवारी अर्ज घेतलेला आहे. तर उदयनराजे भोसले येत्या 18 एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज भरतायत. साताराच्या जागेवरून गेले बरेच दिवस खरं तर चर्चा सुरू होती. आता 18 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरतायत. अर्ज भरताना उदयनराजे मोठं शक्ती प्रदर्शन करणार असल्याची सुद्धा बातमी समोर येते. 2 दिवसांपूर्वीच उदयनराजे यांनी उमेदवारी अर्ज घेतलेला आहे. आपण आता दृश्यांमध्ये पाहतोय ती अर्ज भरल्याची पावती आपल्याला बघायला मिळते. सातारा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अशी ही पावती आपल्याला बघायला मिळते. नामनिर्देशन पत्राची ही पावती आहे. अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी साई सावंत. साई, 18 तारखेला उदयनराजे अर्ज भरतायत, काय माहिती आहे? नक्कीच आलीत 18 एप्रिलला छत्रपती उदयनराजे भोसले आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या शक्ती प्रदर्शनाचं देखील त्यांनी आयोजन करण्यात येत आहे. आता आजच महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे यांनी अर्ज दाखल केला. शरद पवार यांची देखील त्याचबरोबर महाविकास आघाडीची देखील प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती आणि महायुतीकडून अद्याप देखील उदयनराजेंना उमेदवारी जाहीर झाली नसली तरी पण विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार असं समजतं आहे की येत्या 18 तारखेला उदयनराजे या महायुतीचेच उमेदवार असतील असं देखील समजतं आहे. आज त्यांनी सातारा लोकसभेसाठी 2 दिवसांपूर्वी लोकसभेचा उमेदवारीचा अर्ज घेतल्यानंतर आज डिपॉझिटची देखील रक्कम भरलेली आहे.